जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. महाराष्ट्र पोलीस भरती 2025-26च्या पेपर स्पष्टीकरण सिरीजमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आज आपण रत्नागिरी चालकचा पेपर आजच्या व्हिडिओमध्ये स्पष्टीकरण करणार आहे. हा पेपर 4 एप्रिल 2026 रोजी पार पडलेला आहे. या पेपरमध्ये एकूण 42 गणित प्लस बुद्धिमत्ताचे प्रश्न आलेले होते. ते सर्व 42 प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये स्पष्टीकरण करणार आहेत. आणि ही जी प्रश्नपत्रिका होती रत्नागिरी चालकला आलेली आहे, या प्रश्नपत्रिकेचा हा सेट क्रमांक ए मधील आपण हे सर्व प्रश्न घेतलेले आहे. चला मग लगेच प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणाला सुरुवात करू. सुरुवात करण्याआधी चॅनलला एकदा लाईक करून घ्या, तसेच सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. चला लगेच प्रश्नांना सुरुवात करू. बघा, प्रश्न क्रमांक 1. सागर विजेपेक्षा उंच आहे. बघा, सागर विजेपेक्षा उंच म्हणजे विजय खाली लिहू, विजयपेक्षा उंच. अजित श्रीकांतपेक्षा उंच आहे. पण या दोघांसोबत काही संबंध आहे का या वाक्याचा? काहीच नाही. मग वाक्य पुढं वाचू. बघा, सुरजित सागरपेक्षा उंच आहे. सुरजित जो आहे सागरपेक्षा कसा आहे? उंच आहे, म्हणून इथं आपण सुरजित लिहू. बघा, सुरजित लिहिला आणि त्यानंतर श्रीकांत सुरजितपेक्षा उंच आहे. श्रीकांत जो आहे सुरजितपेक्षा उंच आहे, म्हणून इथं लिहू. बरोबर. आणि आता हे राहिलेलं वाक्य, अजित श्रीकांतपेक्षा उंच आहे. मग सर्वात उंच कोण आला? तर अजित सर्वात वरती येईल. आणि प्रश्नाच्या शेवटी विचारले सर्वात उंच कोण? मग सर्वात उंच आहेत अजित. बघा, प्रश्न क्रमांक 2. जर पी म्हणजे अधिक, क्यू म्हणजे वजा, आर म्हणजे गुणिले व यस म्हणजे भागिले, तर 44 यस 4 पी 9 आर 2 क्यू 28चे उत्तर काय? बरोबर. मग आपण याला प्रश्न व्यवस्थित खाली आता लिहून घेऊ. बघा, 44 यस म्हणजे काय आहे? तर भागिले, म्हणून भागिले किती? 4. त्याच्यानंतर पुढं दिलेलं आहे पी. पी म्हणजे काय आहे? तर पी म्हणजे गुणिले. तर गुणिले किती येतं मग? तर गुणिले येतं बघा 9. गुणिले किती आहेत? 9 आहेत. त्याच्यानंतर आर दिलेला आहे. आर सॉरी पी म्हणजे अधिक आहेत. पी म्हणजे काय आहेत? अधिक आहेत. थोडीशी चूक झाली आहे, त्याला आपण व्यवस्थित करून घेऊ इथं. बघा, पी म्हणजे काय आहेत? अधिक आहेत. मग अधिक 9. त्याच्यानंतर आर आहेत. आर म्हणजे काय? गुणिले. मग गुणिले करून घेऊ. आरच्या नंतर आहेत 2. त्याच्यानंतर आहेत क्यू. क्यू म्हणजे वजा आहेत, म्हणून वजा होतील 28. बरोबर. आता प्रश्न व्यवस्थित लिहून घेतला. बघा, 4 1 4, 4 1 4 म्हणजे 11. बरोबर. दोघांचा होईल गुणाकार, 9 दुने 18 आणि वजा होतील 28. यांची दोघांची वजाबाकी होईल आणि मोठ्या संख्येचं चिन्ह लागल, म्हणजेच 10. आणि हे 11 जशाला तसे खाली येतील आणि यांची दोघांची वजाबाकी केली तर उत्तर येतं 1. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 2. चला नेक्स्ट प्रश्न बघू. नेक्स्ट प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 3. राम पूर्वेकडे 4 किमी सरळ चालत गेला. डावीकडे काटकोनात वळून 3 किमी चालला. नंतर पुन्हा डावीकडे काटकोनात वळून 8 किमी चालला, तर तो मूळ ठिकाणापासून किती अंतरावर असेल? बरोबर आहे. मग आपण सगळ्यात पहिले दिशा कन्सिडर करून घेऊ. बघा, हे असते उत्तर, ही झाली दक्षिण, बरोबर, आणि ही झाली पूर्व, आणि इकडची झाली पश्चिम. बरोबर आहे. दिशा झाल्या. सुरुवातीला त्याने पूर्वेला चालायला सुरुवात केली, म्हणजे आपण इथून सुरुवात करू आपल्या प्रश्नाला. बघा, पूर्वेला तो सरळ 4 किमी चालला आणि त्यानंतर डावीकडे काटकोनात वळला. आता तो इकडे जातोय, म्हणजे तिची ही डावी बाजू आहे, म्हणजे डावीकडे गेला 3 किलोमीटर. डावीकडे किती गेला? 3 किलोमीटर. नंतर पुन्हा डावीकडे वळून 8 किमी. पुन्हा डावीकडे वळून किती गेला तो? म्हणजे ही त्याची डावी बाजू असणार आहे, तर डावीकडे वळून गेला 8 किमी. बरोबर. आणि शेवटी विचारलंय आपल्याला 8 किमी गेला, तर विचारलंय मूळ ठिकाणापासून. मग मूळ ठिकाण कोणतं आहे त्याचं? हे इथून आपल्याला कोणतं अंतर विचारले? तर हे अंतर विचारले. बघा, हे अंतर किती आहे? तर हे अंतर इकडं शिफ्ट होईल, म्हणजे हे राहील 3. आणि बघा, हा 4 वापस आला इथं. इथपर्यंत हे 4 अंतर होतं ना, म्हणून हा 4 वापस आला, म्हणजे समोरचं अंतर राहिलं 4 आणि हे राहिलं 3. आपल्याला माहिती आहे हे त्रिकुट आहे, म्हणून याचं अंतर किती येईल? तर 5 येईल. बरोबर. याचं अंतर किती येईल? तर 5
येईल, म्हणजे 5 किलोमीटर तो मूळ ठिकाणापासून आहे. हे त्रिकूट काय भानगड आहे ही जर तुम्हाला समजून घ्यायची असेल तर 20 एप्रिलपासून जी आपली गणिताची बॅच चालू होते यूट्यूबवर ते फ्री लाईव्हमध्ये, त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला सगळ्या गोष्टी तिथे बेसिकपासून शिकविल्या जातील. तर बघा मग पुढचा प्रश्न बघू आपण. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4. 2024चा प्रजासत्ताक दिन गुरुवारी आल्यास त्याच वर्षीचा स्वतंत्र दिन कोणत्या वारी येईल? बरोबर आहे. 2004चा प्रजासत्ताक दिन गुरुवारी आल्यास त्याच वर्षीचा स्वतंत्र दिन कोणत्या वारी येईल? बरोबर आहे. प्रजासत्ताक दिन म्हणजे कोणता? 26 जानेवारी. कोणता? 26 जानेवारी. आणि स्वतंत्र दिन म्हणजे 15 ऑगस्ट. स्वतंत्र दिन म्हणजे किती? तर 15 ऑगस्ट. बघा जानेवारीचे दिवस किती बाकी आहे? तर जानेवारीचे दिवस बाकी बघा 4. फेब्रुवारीचे दिवस आहे 29, कारण वर्ष कोणतं आहे? लीप वर्ष येतं दिलेलं आपल्याला, म्हणून 29. हा झाला जानेवारी, हा झाला फेब्रुवारी, हा झाला मार्च, हा झाला एप्रिल, हा झाला मे, हा झाला जून, आणि हे जुलै, आणि हे 15 दिवस ऑगस्टचे. सर्वांची बेरीज करून घ्यायची. बघा 5 आणि 9 14, 14 आणि 1 15, 15 आणि 1 16, 16 आणि 1 17, 17 5 23, 17 5 22, 17 5 किती? 22. हातचे आले 2. बघा 2, 2 आणि 3 5, 5 आणि 3 8, 8 आणि 3 11, 11 आणि 3 14, 14 आणि 3 17, 17 आणि 1 18, 19 20. टोटल दिवस किती झाले? तर टोटल दिवस झाले 202. टोटल दिवस किती झाले? 202. 202 भागिले 7, 7 1 7, 7 दुने 14. बाकी किती उरले मग? तर बाकी उरले 6, म्हणजे झाले 62. 7 8 56, 7 8 56. बाकी किती उरले मग? तर बाकी उरले 6. बाकी उरलेले दिवस समोर जायचे आहेत. आपल्याला इथं दिलेले आहेत गुरुवार. गुरुवारपासून जर आपण 6 दिवस समोर गेलो तर आपल्याला वार मिळतोय बुधवार. म्हणून आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं 3. चला नेक्स्ट प्रश्न बघू. नेक्स्ट प्रश्न आहेत बघा प्रश्न क्रमांक 5. प्रश्न क्रमांक किती? तर 5. बघा आता यामध्ये थोडंसं लॉजिक लावायचं आहे आपल्याला. बरोबर आहे, कारण की प्रश्नामध्ये दिले आहेत 11,263 सेकंद, तास, मिनिट व सेकंदात रूपांतर करा. आता थोडंसं लॉजिक लावायचं आहे. सगळ्यांना माहिती आहे की 36 सेकंदाचा 1 तास होतो. तर बघा इथं आपल्याला 3 तास दिसतोय. थोडं जवळ जाऊ आपण, गुणिले 3 करून घेऊ याला. बरोबर, 3 सक 18, हा चाला 1, 3 त्रिक 9 आणि 1 10, आणि 2 शून्य, म्हणजे 10,800 सेकंद झाले. बरोबर आहे. मग त्यातला आपण हा पर्याय टाकून बघू, कारण शेवटी 43 दिसतोय आणि इथं पण 3 सेकंद शेवटला दिसत आहे, पण इथं पण 3 सेकंद दिसत आहे, म्हणून आपण हा पर्याय निवडला आहे. बघा आता 7 गुणिला 60, 6 7 42, म्हणजे 420 सेकंद. बरोबर, आणि हे वरचे 43 सेकंद आपण त्यात प्लस करून टाकू आणि सगळ्यांची बेरीज करू. बघा 3, त्याच्यानंतर 4 आणि 2 6, त्याच्यानंतर 8 आणि 4 12, हा चाला 1 1 आणि 1, म्हणजे 11,263 बरोबर झाले. म्हणजे आपण निवडलेला पर्याय बरोबर आहे. चला नेक्स्ट प्रश्न बघू. नेक्स्ट प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 6. एका पार्टीमध्ये 32 लोक होते. त्यापैकी प्रत्येकाने एकमेकाशी हस्तांदोलन केले तर त्या पार्टीत एकूण किती हस्तांदोलन होतील? बरोबर आहे. एकूण लोक किती आहेत? 32. म्हणून 32 गुणिला या पाठीमागची नैसर्गिक संख्या घ्यायची असते. तर मग ती झाली कोणती? 31 भागिला 2. बे 1 बे सक 12, म्हणजे 16 गुणिले 32 करायचे आपल्याला. बघा 16 1 16, हातचा आला 1, 16 त्रिक 48, 48 आणि 1 49, म्हणजे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल 496, म्हणजे पर्याय क्रमांक 1. नेक्स्ट प्रश्न बघू. नेक्स्ट प्रश्न आहेत बघा आपला प्रश्न क्रमांक 7. खालीलपैकी गटातील विसंगत संख्या ओळखायला सांगितलेलं आहे. बघा ही संख्या मुळे, ही पण मुळे, ही पण मुळे आणि ही पण मुळे 63 एकच इथं संयुक्त संख्या आलेली आहे, म्हणून आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 63. बघा आता इथं समोरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8. धावण्याच्या स्पर्धेत शरदच्या पुढे 6 स्पर्धक होते. महेश शरदच्या मागे 4था होता आणि महेश शेवटून 7वा होता. तर स्पर्धेत एकूण किती स्पर्धक होते? बरोबर, शरदच्या पुढंच किती स्पर्धक आहे? 6.
मग आपण इथं नाव लिहू शरद. शरद. शरदच्या पुढंच किती स्पर्धक आहे तर 6 स्पर्धक आहे. महेश शरदच्या मागे चौथा होता. हे बघा, पहिला, दुसरा, तिसरा आणि चौथा कोण आहे? महेश. चौथा कोण आहे? महेश आहे. आणि महेश स्पर्धेमध्ये शेवटून 7वा होता. मग बघा, पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा, 6वा आणि 6वा आणि हा 7वा कोण झाला? महेश झाला. बघा, मग टोटल किती जण झाले? 1 2 3 4 5 6 आणि 7वा महेश आहे पाठीमागून. बरोबर, 7 8 9 10 11 इथपर्यंत झाले. 11 आणि 11 हे 6. 11 आणि 6 किती होतात तर 17. म्हणजे पर्याय क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. चला मग पुढचा प्रश्न बघू. पुढचा प्रश्न बघून घ्या. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9. एका परीक्षेत 40% विद्यार्थी गणितात नापास झाले, 30% विद्यार्थी इंग्रजीत नापास झाले व 10% विद्यार्थी दोन्ही विषयात नापास झाले, तर त्या परीक्षेत एकूण पास झालेले विद्यार्थी किती? बरोबर, 5 विद्यार्थी किती झाले या पद्धतीने विचारले. बघा, सर्वप्रथम या दोघांची बेरीज करून घ्या. 40 + 30 किती झाली? 70. आणि हे दोन्ही 10% दोन्ही विषयात नापास आहे, म्हणून यातून 10% काय करून घ्या? वजा करून घ्या. म्हणजे आपल्याकडं टोटल नापास विद्यार्थ्यांची संख्या किती आली? 60% झाली. मग बघा, टोटल विद्यार्थी संख्या किती असणार तिथे? 100%. 100%पैकी 60% तर नापास झाली. मग पास होणाऱ्यांची संख्या किती टक्के राहिली? तर 40%. किती टक्के राहिली? 40%. म्हणजे पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं उत्तर होतं. चला त्याच्यानंतर नेक्स्ट प्रश्न बघू. नेक्स्ट प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10. एका सांकेतिक भाषेत हा शब्द आणि हा शब्द असा लिहिला गेला तर त्या भाषेत हॉस्पिटल हा शब्द कसा लिहिला जाईल? बरोबर, मग आता काय साम्य आहे यामध्ये तर आपण बघून घेऊ. बघा, आता इथं दिसतंय UTAS. बघा, UTAS म्हणजे पहिले 4 अक्षर उलटे लिहिले, म्हणून आपण यातले पहिले 4 अक्षर उलटे लिहू. म्हणजे कुठून? तर पी पासून. बघा, PSOH आणि शेवटीचे उलटे लिहू पुन्हा 4 अक्षर. म्हणजे बघा, LATI. कुठं दिसतोय पर्याय? बघा, हा इथे दिसतोय पर्याय. या पद्धतीचा हा बुद्धिमत्तेचा प्रश्न होता. चला मग लगेच नेक्स्ट प्रश्न बघू. नेक्स्ट प्रश्न आहेत बघा, प्रश्न क्रमांक 11. नेहाचे वय 20 वर्षापूर्वी 24 वर्ष होते, तर किती वर्षांनी नेहा 60 वर्षाची होईल? नेहाचे 20 वर्षापूर्वी वय किती होते? 4 वर्ष. सॉरी, 24 वाचले मी, सॉरी. नेहाचे 20 वर्षापूर्वी वय किती होते? 4 वर्ष. बरोबर आहे. म्हणजे आज किती असणार आहे? 4 + 20 म्हणजे आज असेल 24 वर्ष. तर मग 60 वर्षाची होईल किती वर्षांनी? बरोबर आहे. म्हणून 60 मधून 24 वजा करून टाका. 6 3 म्हणजे 36 वर्षांनी ती अजून किती वर्षाची होईल? तर 60 वर्षाची होईल. चला नेक्स्ट प्रश्न बघू. नेक्स्ट प्रश्न आहे बघा आपला. एक कामगार एका गावात 31 जानेवारीपासून 31 जानेवारी 2012 पासून 1 मार्च 2013 पर्यंत राहण्यास होता, तर किती दिवस त्या गावामध्ये तो राहण्यास होता? बघा, 31 जानेवारी म्हणजे जानेवारीचा 1 दिवस. बरोबर, आता हे लीप वर्ष आहेत. बरोबर, लीप वर्ष आहेत म्हणजे जानेवारी. त्यानंतर फेब्रुवारीचे 29 दिवस. फेब्रुवारीचे किती दिवस? 29 दिवस. प्लस बघा, आता आपण फेब्रुवारी ओलांडून आता कुठपर्यंत आलोय? आपण 1 मार्च पर्यंत आलोय. कितपर्यंत आलोय? 1 मार्च पर्यंत आलेलो आहेत. मग 1 मार्च 2012 ते 13 पर्यंत एकूण दिवस होतील 366. एका वर्षामध्ये दिवस किती असतात? 365. आणि हा मार्चचा दिवस एक त्यामध्ये प्लस केला की किती होतील? ते टोटल 366 होतील. आणि यांची सगळ्यांची जर आपण बेरीज करून घेतली तर आपले दिवस होतील टोटल 396 दिवस. किती दिवस होतील? सगळ्यांची बेरीज केली तर 396 दिवस होतील. म्हणजे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं पर्याय क्रमांक 2. चला मग नेक्स्ट प्रश्न बघून घेऊ. नेक्स्ट प्रश्न आहे बघा, प्रश्न क्रमांक 13. बघा, पी हा क्यूचा भाऊ आहे. पी हा क्यूचा कोण आहे?
भाऊ आहेत. या आडव्या बाणाचा अर्थ होतोय भाऊ किंवा बहीण, बरोबर. त्यानंतर क्यू हा आरचा मुलगा आहे. कोणाचा मुलगा आहे? आरचा. मग इकडं वरती आर पासून क्यू तयार झाला, याचा अर्थ होतो मुलगा, खाली बाण दाखवलेला असेल तर, बरोबर. त्याच्यानंतर यस हे आरचे वडील आहे. बघा, आरचे वडील कोण आहे? यस आहे. तर मग पी यसचा कोण? काय सांगितले? तर पी यसचा कोण? कोण येईल यसचा? हा याचा मुलगा, हा याचा मुलगा, बरोबर. हा याचा मुलगा, हा याचा मुलगा, बरोबर. आणि मग याचा मुलगा हा नातू आहे यसचा, तर हा पण नातू आला, कारण हे दोघं जण भाऊ भाऊ आहेत. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 1. चला मग नेक्स्ट प्रश्न बघू. प्रश्न क्रमांक 14. आता याला शॉर्टकटमध्ये तुम्हाला सांगून देतो. बघा, यामध्ये अक्षर क्रमांक घेऊन बेरीज केलेली आहेत. काय केलेली आहेत? अक्षर क्रमांक घेऊन बेरीज केलेली आहेत. मग आपण लगेच अक्षर क्रमांक तुम्हाला इथं खाली लिहिलेले दिसत आहे. बघा बघा, डब्ल्यूचा क्रमांक आहे 23, आरचा क्रमांक आहे 18, आयचा क्रमांक आहे 9, टीचा क्रमांक आहे 20 आणि ईचा क्रमांक आहे 5. सगळ्यांची बेरीज जर केली तर ते 75. म्हणजे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं पर्याय क्रमांक 2. चला नेक्स्ट प्रश्न बघू. नेक्स्ट प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 15. आकृतीत एकूण किती चौकोन आहेत? काय करायचे? यामध्ये नंबर टाकून घ्यायचे. 1 2 3 4 2 आणि 3 यांची बेरीज करायची. सगळ्यांची अंकाची बेरीज किती होणार या अंकांची? तर 10 होणार. आणि या अंकांची बेरीज करायची तो पुन्हा याची बेरीज होणार 6. आणि या दोघांचा करायचा आहे गुणाकार. काय करायचा? दोघांचा गुणाकार. काय करायचं आहे? गुणाकार करायचा आहे. आणि 10 चौकोटात 60. म्हणून याच्यामध्ये एकूण चौकोन असतील किती? तर 60. किती असतील? 60 असतील. चला नेक्स्ट प्रश्न. प्रश्न क्रमांक 16. प्रश्न क्रमांक 16चं उत्तर आहे 2 पॉईंट. काय विचारलंय? 1 हेक्टर क्षेत्र म्हणजे किती एकर क्षेत्र होते? तर उत्तर बघा पर्याय क्रमांक 3, 2.471 एकर. हे असं आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. चला नेक्स्ट प्रश्न बघू. नेक्स्ट प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 17. नासा या संस्थेचे मुख्यालय कोठे आहे? हा एक जीएसचा प्रश्न आपण यामध्ये ऍड करून घेतला. बघा, नासा या संस्थेचे मुख्यालय हे वॉशिंग्टन DC. आणि वॉशिंग्टन DC कुठे आहे? तर अमेरिका. कोणत्या ठिकाणी आहे? तर ही संस्था कोणत्या देशाची आहे? तर अमेरिका या देशाची संस्था आहे. बघा प्रश्न क्रमांक 18, बरोबर. प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल? महाराष्ट्रची राजधानी काय दिली? मुंबई. मग नागालँडची राजधानी काय? तर कोहिमा. पर्याय क्रमांक 1 आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. बघा नेक्स्ट प्रश्न. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? बरोबर आहे. यामध्ये एक मिस्टेक झालेली थोडीशी प्रश्नामध्ये. एकदा मी तुम्हाला प्रश्न क्लिअर करून देतो. बघा प्रश्न असा आहे तो 33, 100, 301. म्हणजे या 30च्या जागी 301 पाहिजे. आणि हे 904 आणि हे 27, 13. बघा याला जर 3 न गुणलं, काय करायचे? 3 न गुणायचे. मग 33 त्रिक 99 प्लस 1 केला किती झाले? 100 झाले. पुन्हा याला 3 न गुणलं, 100 गुणले 3 प्लस 1, बरोबर 301. याला पुन्हा 3 न गुणलं तर याला होत आहे 303 प्लस 1 304. याला पण 3 न गुणायचं आहेत, प्लस 1 करायचं आहेत. आणि शेवटी 27, 13ला 3 न गुणायचं प्लस 1 करायचा. बघा 3 त्रिक 9 हातचा आला 1, 3 1 सॉरी 3 त्रिक 9 हातचा काहीच नाही येणार. 3 1 3, 3 9 27. बाकी उरला सॉरी 3 7 21 होतील. बाकी उरले 2, 3 दुने 6 आणि 2 8. 81 39 आलं. आणि यामध्ये प्रत्येकामध्ये आपण गुणाकार करून 1 प्लस करत गेलो, म्हणून यात पण 1 प्लस करून घ्यायचा. 0 4 1 8. 81 40 आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर येईल. म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. चला नेक्स्ट प्रश्न बघू. नेक्स्ट प्रश्न आहे बघा आपला प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल? बरोबर आहे. बघा आता पहिल्या या जोडीमध्ये काय साम्य आहे? तर यल नंतर यन घेतला तर बघा खाली बघून घ्या. यल नंतर यन घेतला म्हणजे 1 सोडून घेतला. पुढचा बरोबर आहे. पुढचं अक्षर 1 सोडून घेतलं. मग क्यू नंतर कोण येतं? 1 सोडून यस येतं, बरोबर. त्याच्यानंतर इथं एक्स नंतर वाय घेतला. एक्स नंतर काय घेतला? तर वाय घेतला.
बघा एक्स नंतर कोण घेतला, डायरेक्ट वाय घेतला, तर मग आपण टी नंतर डायरेक्ट पुढचा घेणार. टी नंतर कोण आला, मग यू आला. टी नंतर कोण आला, डायरेक्ट यू आला. बघा इथं पर्याय मॅच होताना दिसतोय. पर्याय क्रमांक 4 तुम्ही बाकी मॅच करून घ्या. याच पद्धतीने पर्याय क्रमांक 4 यामध्ये मॅच होऊन जाईल. पुढचा प्रश्न बघू आपण. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 21. गटात न बसणारा शब्द कोणता? लोखंड, पारा, चांदी, सोने, तांबे. बघा यामध्ये पारा हा कक्ष तापमानाला द्रव असतो, बाकी सर्व धातू कक्ष तापमानाला स्थायू असतात, म्हणून यामध्ये पारा हा पर्याय वेगळा आहे. चला मग नेक्स्ट प्रश्न बघू. नेक्स्ट प्रश्न बघा प्रश्न क्रमांक 22. बरोबर. बघा पी नंतर कोण यम नंतर कोण घेतलेला आहे, पी घेतलेला आहे. बघा यमच्या नंतर पी घेतला, 1 2 आणि 3 तिसरा घेतला. बरोबर. ओ नंतर आर घेतला. बघा 1 2 3 म्हणजे तिसरा अक्षर घेतलेलं आहे. मग टी नंतर तिसरा कोण आहे, बघा टी इथं आहे, त्याच्यानंतर तिसरा मोजून घेऊ 1 2 3 म्हणजे कोण घ्यायचा, डब्ल्यू घ्यायचा. त्याच्यानंतर यू दिलेला आहे, यू नंतर तिसरा बघू. बघा हा इथं यू आहे, यू नंतर तिसरा कोण आहे, 1 2 आणि 3 एक्स आहेत, म्हणजे इथं एक्स येईल. त्याच्यानंतर यस नंतर तिसरा, बघा हा यस आहे, 1 2 3 व्ही येणार. त्याच्यानंतर डी. बरोबर. तर बघा डी नंतर तिसरा 1 2 3 जी घ्यावं लागेल. आणि त्यानंतर ए आहेत, ए नंतर तिसरा 1 2 3 डी. त्याच्यानंतर वाय नंतर तिसरा, बघा हा इथं वाय आहेत, वाय नंतर 1 2 आणि 3 इथं बी घ्यावा लागेल. कुठं दिसतोय पर्याय, यामध्ये पर्याय दिला गेलेला नाहीयेत. हा 1 नंबरचा पर्याय मॅच होतो, पण याच्यामध्ये एच एक्स्ट्रा झालेला आहेत, म्हणजे या प्रश्नाचा एच जर कट केला तर पर्याय येणार आहेत एक. चला नेक्स्ट प्रश्न बघू. नेक्स्ट प्रश्न आहेत बघा आपला प्रश्न क्रमांक 23. 4 संख्येने पूर्ण भाग जाणारी खालीलपैकी संख्या कोणती? तर बघा 4ची कसोटी आपल्याला सांगते की एकक आणि दशक स्थानच्या अंकाला जर 4 भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला 4 ने भाग जातो. या संख्येला 4 ने पूर्ण निशेष भाग जातो. तुम्ही देऊन बघा. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 24. बरोबर. प्रश्न क्रमांक 24. 10 ते 30 या संख्यामध्ये असणाऱ्या सर्व विषम संख्यांची बेरीज किती? बरोबर. मग बघा 10 ही तर विषम संख्या नाही आहेत. बरोबर. मग विषम संख्या कोणती पहिली, म्हणजे 11. बरोबर. लहानी विषम संख्या अधिक मोठी संख्या ही पण विषम संख्या नाहीये, म्हणजे इथं असणार 29. बरोबर. भागीला 2 गुणीला एकूण. गुणीला काय करायचंय तुम्हाला, गुणीला एकूण करायचे आहे. तर तिथे एकूण संख्या येतील बघा 9. किती विषम संख्या येतील, एकूण 9 विषम संख्या येतील. बघा मग घ्या क्रिया करून. आता यांची दोघांची बेरीज करून घेतली, किती आली, 40 आली. बरोबर. दोघांची बेरीज करून घेतली, 40 आली. 40 भागीला 2 इथं 10 संख्या येतील, टोटल 9 नाही येणार. किती येतील, 10 संख्या येतील. म्हणजे सूत्र आहे बघा याचं, लहानी संख्या अधिक मोठी संख्या भागिले 2 गुणिले एकूण. बरोबर. एकूण 10 आहे. बरोबर. बे 1 बे 2 4 आई झाले 20. 20 10 200. म्हणजे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं पर्याय क्रमांक 3. काय उत्तर आहे आपल्या प्रश्नाचं योग्य, पर्याय क्रमांक 3. जर तुम्हाला याच प्रकारचे गणित बेसिक पासून शिकायचे असेल तर 20 एप्रिलला जी आपली बॅच चालू होते यूट्यूबवरती, त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला लगेच आपले सर्वचे सर्व काय होतील, व्हिडिओ मिळून जातील. चला तोपर्यंत आपण पुढचा प्रश्न बघू. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 25. आपण या प्रश्नाला एकदा व्यवस्थित लिहून घेऊ. बघा पहिल्या संख्या उभ्या पद्धतीमध्ये सर्व संख्या लिहून घेऊ आपण. पहिली संख्या आहेत 14.4, दुसरी संख्या आहेत 14.04, तिसरी संख्या आहेत 14.004, त्यानंतर पुढची संख्या आहेत 14.400, त्यानंतर पुढची संख्या आहे 14.444. बरोबर. आता क्रिया करून घेऊ. बघा 4 आणि 4 8, 4 आणि 4 8, 4 आणि 4 8 आणि 4 12, 12शी 2चा हातचा आला 1. बघा 4 1 4 4 2 8 4 3 12 4 4 16 4 5 20, 20 आणि 1 21, 21शी एकाचा हातचा आला 2, पुन्हा 1 2 3 4 5 6 आणि 7. बरोबर. म्हणजे 71.28
71.288 आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तर चला पुढचा प्रश्न बघू. प्रश्न क्रमांक 26. दोन संख्यांचा मसावी 9 व लसावी 135 आहे, तर त्या दोन संख्या कोणत्या हे ओळखा. बरोबर आहे. असा जर प्रश्न तुम्हाला आला तर सगळ्यात पहिले करून घ्यायचे लसावी भागिले मसावी, म्हणजे 135 भागिले 9. बघा 9 एक 9, 9 एक 9, बाकी किती उरला, तर बाकी उरलाय 4, 9 पाचे 45. जो भागाकार आलाय तर या भागाकाराचे काय करायचे, गुणाकार पद्धतीने अवयव पाडायचे, मूळ अवयव. बघा मग अवयव पडल 5 गुणिला 3, 5 गुणिला 3 म्हणजे 3 पाचे 15 झाले, अवयव पाडले. आता त्यानंतर मसावी घ्यायचा आणि मसावीनं मोठा अवयवाला गुणलं की मोठी संख्या मिळते. बघा 9 गुणिला 5 म्हणजे 9 पाचशे 45 आणि लहाना अवयव गुणिला लहानी संख्या, लसावी गुणिले लहाना अवयव गुणिले लहानी संख्या, म्हणजे लहानी संख्या किती मिळणार आहे आपल्याला, तर 9 त्रिक 27. म्हणजे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं पर्याय क्रमांक 4. चला नेक्स्ट प्रश्न बघू. नेक्स्ट प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 27. रमेशचा पगार 45,000 रुपये आहे, त्याच्या पगारात 12.5% वाढ झाली तर नवीन पगार किती. बरोबर आहे. 45 किती हजार रुपये पगार आहे त्याचा, 45,000 रुपये पगार आहे, म्हणजे हा पकडायचा 100%. किती टक्के पगार, 100% पगार. यात 12.5% वाढ झाली म्हणजे हा झाला असेल 112.5. किती झाला असेल हा, 112.5. बरोबर किती, लगेच तिरकस गुणाकार करून घ्यायचा आहे. म्हणजे बघा 45,000 गुणिले 112.5 छेदामध्ये 100. बरोबर. आता हा पॉईंट काढण्यासाठी इथे एक शून्य देऊन टाकू, म्हणजे हा पॉईंट आता निघून गेला असं समजून चालायचं. म्हणून 1 2 3, 1 2 3. आणि जर 45 ना आता आपल्याला 1125 ला भाग द्यायचा आहे. तर बघा इकडे क्रिया करून घेऊ आपण. 1125 गुणिला 45. बघा 5 5 25, हातचे आले 2, 5 2 10, 2 12, हातचा आला 1, 5 1 5 1 6, 5 1 5, पुन्हा 5 चोक 20, हातचे आले 2, 4 2 8, 2 10, हातचा आला 1, 4 1 4, 4 1 5, पुन्हा 4 1 4. आता यांची आपण टोटल क्रिया करून घेऊ. बघा 5 2 6, 5 5 10, हातचा आला 1, 4 1 5, म्हणजे 50,625 त्याचं वाढलेलं पेमेंट असणार आहेत. म्हणजे 50,625 म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. चला मग पुढचा नेक्स्ट प्रश्न बघू. नेक्स्ट प्रश्न आहे बघा आपला प्रश्न क्रमांक 28. एका दुकानदाराने एक 1200 रुपयात ना विकला तेव्हा, एका दुकानदाराने एक कपाट 1200 रुपयांना विकला तेव्हा त्याला 25% नफा झाला, तर त्या कपाटाची खरेदी किंमत किती. केवढ्याला विकला कपाट, 1200 रुपयाला, नफा किती झाला 25%. म्हणजे त्या कपाटाची मूळ किंमत असणार आहे 100%, त्याला 25% नफा झाला म्हणजे ही झाली 125% किंमत. मग 100% म्हणजे मूळ किंमत, मग 100 मूळ म्हणजे कोणती, तर खरेदी किंमत. म्हणून गुणाकार तिरकस करून घ्या. 1200 गुणिला 100 छेदामध्ये 125, 25 चोक 100, 25 5 125, 5 1 5, 5 2 10, बाकी उरला 2, 5 चोक 20 आणि 24 चोक 96. 24 चोक किती 96, आणि हा एक शून्य ठेवून दिला म्हणजे 960 रुपये त्या कपाटाची मूळ किंमत असेल. म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. चला नेक्स्ट प्रश्न बघू. नेक्स्ट प्रश्न आहेत बघा, प्रश्न क्रमांक 29. बरोबर. काय सांगते, 400 मीटर लांबीची रेल्वे 90 किमी प्रति तास वेगाने गेल्यास एका खांबाला किती वेळात ओलांडेल. बरोबर आहे. यासाठी आपण एक सूत्र वापरणार आहे, ते म्हणजे कोणतं, अंतर बरोबर वेग गुणिला वेळ. अंतर बरोबर वेग गुणिला वेळ या सूत्रामध्ये आपण संख्या टाकणार आहे. अंतर किती आहे 400, बरोबर बरोबर. त्यानंतर वेग सांगितलाय आपल्याला 90 किमी, बरोबर, आणि वेळ आपल्याला काढायचा आहे म्हणून गुणाकारामध्ये वेळ आपण x घेणार. बघा हा मीटर आहे, हा किलोमीटर आहे,
आणि वेळ सगळा सेकंदात दिसत आहेत आपल्याला ऑप्शन, म्हणजे याला लहान करण्याची गरज आहे. म्हणून गुणाकारामध्ये लहानी संख्या वर ठेवून 5/18 घेऊ आपण. बरोबर. 18 × 18, 18×5 = 90 आणि हे होईल 25x. यांचा गुणाकार जर करून घेतला तर 25x बरोबर 400. तर मग बघा आता 400 बरोबर 400 भागीला 25 बरोबर x, आणि याचा जर तुम्ही भागाकार करून घेतला तर उत्तर येईल 16. म्हणून x बरोबर किती आले? 16 आले. आणि x आपण काय पकडला होता सुरुवातीला? तर वेळ पकडला होता. म्हणून आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4. जर याच पद्धतीने तुम्हाला गणित शिकायचं असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण 20 एप्रिलपासून आपण बेसिकपासून बॅच घेणार आहोत. चला पुढचा प्रश्न घेऊ. प्रश्न क्रमांक 30. एका चौरसाची परिमिती 16 सेंटीमीटर असल्यास त्याचे क्षेत्रफळ किती? बरोबर आहे. परिमितीवरून आपल्याला पहिले बाजू काढावं लागेल. मग परिमितीवरून बाजू काढायची असेल आपल्याला तर 16/4 करावं लागेल. 4 × 1 = 4, 4 × 16, म्हणजे त्याची बाजू आहेत किती? तर 4 सेंटीमीटर. किती बाजू आहेत? 4 सेंटीमीटर त्याची बाजू असणार आहेत. आणि बाजूवरून चौरसाचे क्षेत्रफळ काढायचं असेल तर बाजूचा वर्ग करावा लागतो. म्हणून बाजूचा वर्ग बरोबर 16 चौरस सेमी. किती? 16 चौरस सेमी आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. चला नेक्स्ट प्रश्न बघू. नेक्स्ट प्रश्न आहेत बघा, प्रश्न क्रमांक 31. काय प्रश्न आहेत आपला? प्रश्न क्रमांक 31. एका आयताकृती शेताची लांबी 250 मीटर व रुंदी 85 मीटर आहे, तर त्याचे क्षेत्रफळ किती? आयताकार क्षेत्र आहे. बरोबर आहे. मग आयताचे क्षेत्रफळ बरोबर काय असतं सूत्र? तर लांबी गुणिले रुंदी. मग यांचा दोघांचा गुणाकार करून घ्यायचा, म्हणजे 85 गुणिले 25. शून्य थोडासा बाजूला ठेवून देऊ. बघा 25 5 125, हातचे आले 12. मग 25 200 आणि हे 12 म्हणजेच 212, आणि हा शून्य ठेवून दिला म्हणजे 21,250 चौरस मीटर. बरोबर. 21,250 चौरस मीटर म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. बघा 1 हेक्टोमीटर म्हणजे किती सेंटीमीटर? बरोबर. तुम्हाला सगळे माप इथं माहिती असणं गरजेचे आहे, तर मी ते माप लिहितो. बघा सगळ्यात पहिले असतो किलोमीटर. बरोबर आहे. नंतर असतो हेक्टोमीटर, नंतर असतो डेकामीटर, नंतर असतो मीटर, नंतर असतो डेसिमीटर, नंतर असतो सेंटीमीटर, आणि सगळ्यात शेवटी असतो मिलीमीटर. बरोबर आहे. मग आपल्याला 1 हेक्टोमीटर दिलेला आहे, म्हणून आपण इथं लिहिणार, आणि इथं गेला की त्यावर 1 शून्य वाढवणार, इथं गेला की त्यावरती 2 शून्य वाढवणार, इथं गेल्यानंतर त्यावरती 3 शून्य वाढवणार, आणि इथं गेला की आपण त्यावरती 4 शून्य वाढवणार. 1 2 3 4 म्हणजे 10,000 सेंटीमीटर. म्हणजे पर्याय क्रमांक कुठं दिसतोय आपल्याला? तर 4 आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. चला नेक्स्ट प्रश्न बघून घेऊ. नेक्स्ट प्रश्न आहेत बघा, एका मशीनची किंमत 10 लाख रुपये आहे. दरवर्षी ती किंमत 12% घटते, तर 2 वर्षांनी त्या मशीनची किंमत किती होईल? बरोबर आहे. या पद्धतीचे प्रश्न आहे. मग ही संख्या पहिले लिहून घ्या. किती आहे? 10 लाख. 1 2 3 4 5 6 शून्य देऊन घेतले. गुणाकारामध्ये 12% घटते, म्हणजे 100% 12 वजा करून लिहायचे. मग 88/100 गुणिले 2 वर्षे म्हणून दोनदा लिहायचे. 88/100. बघा हे 2 शून्य, हे 2 शून्य कॅन्सल, हे 2 शून्य, हे 2 शून्य कॅन्सल. आता यांचा 88 गुणिले 88चा गुणाकार करून घ्यायचा. बघा 88 गुणिले 88. बघा 8 8 64, हा 6, पुन्हा 8 8 64 आणि 6 70. पुन्हा तोच गुणाकार येईल, संख्या सारख्या आहे म्हणल्यानंतर काय येईल? तोच गुणाकार येईल. म्हणून जसाच्या तसा लिहून घेतोय पटकन. 4 4 7 आणि 7. बघा हे 2 शून्य बाकी आहेत, ते 2 शून्य लिहून दिले, म्हणजे 77 44 00. 77 44 00 म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. बघा पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 34. 5 क्रमवार संख्यांची सरासरी 88 आहे,
तर त्यापैकी पहिल्या व पाचव्या संख्येचा गुणाकार किती? बरोबर, या पद्धतीचा हा प्रश्न दिलेला आहे. बघा, सरासरी म्हणजे मधली संख्या, म्हणजे मधली संख्या कोणती आहे? 88. म्हणजे तिच्या आधी दोन संख्या असतील, मग त्या कोणकोणत्या? 87 आणि 86. बरोबर आहे. आणि त्यापेक्षा मोठाल्याही दोन असतील, म्हणजेच 89 आणि 90. बरोबर, म्हणजे या दोन्हीचा गुणाकार विचारला आहे तुम्हाला, म्हणजे 86 गुणिले 90 करावं लागेल. काय करावं लागेल? 86 गुणिले 90. शून्य बाजूला ठेवू, गुणाकार करून घेऊ. 9 सक 54, हातच्या आले 5, 9 8 72, 72 आणि 5 77. आणि बाजूला ठेवलेला शून्य ठेवून देऊ पुन्हा, म्हणजे 77 40. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. चला नेक्स्ट प्रश्न बघू. नेक्स्ट प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 35. एक घड्याळ दर तासाला 30 सेकंद मागे पडते. सकाळी 8 वाजता घड्याळ बरोबर लावले असता संध्याकाळी 8 वाजता हे घड्याळ किती वेळ दाखवेल? बरोबर आहे. 8 to 8 12 तास. प्रत्येक तासाला 30 सेकंद मागं पडतं. बरोबर, म्हणून 12 त्रिक 36, 360 सेकंद मागं पडल. आणि 360 सेकंद म्हणजे किती मिनिटं? तर याला 60 न भागून घ्या. बघा, 6 1 6, 6 6 36, म्हणजे टोटल ते 6 मिनिटं मागं पडल. म्हणजेच 8 वाजायला 6 मिनिटं कमी दाखवल ते वेळ, म्हणजेच किती? 7 वाजून 54 मिनिटं त्या वेळ ते दाखवल. चला नेक्स्ट प्रश्न घेऊ. प्रश्न क्रमांक 36. एका वर्गामध्ये सरासरी 25 किलोग्राम वजनाची 40 मुले आहे. शिक्षकांसह सरासरी 26 किलोग्राम आहे, तर शिक्षकाचे वय किती? बघा, सगळ्यात पहिले यांचा दोघांचा गुणाकार म्हणजे एकूण विद्यार्थ्यांचं वय काढून घेऊ. किती? वजन काढून घेऊ. मग 25 गुणिला 40, 25 चोक 100 आणि हा 1 0, म्हणजे 1000 किलोग्राम सर्व विद्यार्थ्यांचं वय. बघा, आता विद्यार्थी किती होते? 25. त्यात एक शिक्षक मिळवला, म्हणजे व्यक्ती झाले 26. 26 गुणिला 25 किलोग्राम आहे, तर म्हणजे वजन किती होणार त्यांचं? 26 झालं. व्यक्ती किती होते सुरुवातीला? 40. आता किती होतील? 41. म्हणजे 41 गुणिला 26 करावं लागेल. किती करावं लागेल? 41 गुणिला 26. आणि 41 गुणिले जर 26 केला तुम्ही, तर तुमचं उत्तर येतोय बघा 1066. बरोबर, म्हणजे 66 kg वजन वाढलं. हे कोणाचं आहे? कारण की विद्यार्थ्याचं किती टोटल? 1000. म्हणजे 66 kg एक व्यक्ती आल्यामुळे वाढलं, तर तो व्यक्ती कोण होता? शिक्षक. म्हणून 66 kg कोणाचं वजन असणार आहे? तर त्या शिक्षकाचं वजन असणार आहे. वजन असणार आहे. चला नेक्स्ट प्रश्न बघू. नेक्स्ट प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 37. ए जसे बी बरोबर 3/4, बी जसे सी बरोबर 8/9, तर ए सी बरोबर किती? बरोबर, मग सगळ्यात पहिले लिहून घ्यायचं ए बी सी. बघा, ए बी बरोबर किती दिलं आहे? 3/4, जशाला तसा लिहून घेतला. बी सी बरोबर किती दिलेलं आहेत? तर बघा, बी सी बरोबर दिलेलं आहेत 8/9. किती दिलेलं आहेत? 8/9. बघा, ही संख्या जी आहे इकडं सरकवून घ्यायची, ही संख्या जी आहे इकडं सरकवून घ्यायची आणि उभ्या पद्धतीमध्ये गुणाकार करून घ्यायचा. 9 चोक 36, 8 चोक 32 आणि 3 8 24. आपल्याला शेवटी कोण विचारलं? ए जसा सी, म्हणजे ए जसा सी. ए शी संबंधित 24 आणि बी शी संबंधित 36. सी शी संबंधित 36. संक्षिप्त करून घ्यायचे. 12 दुने 24 आणि 12 त्रिक 36, म्हणजे 2/3. पर्याय क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 38. बरोबर, 3 किलोमीटर. 3 किलोमीटर म्हणजे 3000 मीटर, कारण की शेवटी उत्तर मीटरमध्ये विचारले. बरोबर, 4 मीटर आणि 500 सेंटीमीटर म्हणजे 5 मीटर. म्हणजे 5 आणि 4 9, 2 2 3, म्हणजे 3009 मीटर. पर्याय क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. चला नेक्स्ट प्रश्न बघू. नेक्स्ट प्रश्न आहे बघा आपला पर्याय प्रश्न क्रमांक 39. 4x वजा 3y बरोबर 10, जर y बरोबर 2 तर x बरोबर किती? बरोबर, 4x वजा 3. आता आपल्याला y ची किंमत दिलेली 3, म्हणून गुणाकारामध्ये डायरेक्ट 2 लिहून घेऊ. 2 दिलेली म्हणून गुणाकारामध्ये डायरेक्ट 2 लिहून घेऊ. आणि बरोबर किती लिहू? तर 10. या क्रिया करून 4x 3 दुने 6 -6 बरोबर 10. ठीक आहे.
चला मग इकडं हा एक्स तर काही जागा सोडणार नाही, पण हा मायनस इकडे गेल्यानंतर ऑटोमॅटिक प्लस होऊन जाईल. म्हणजे 10 प्लस 6, 10 प्लस 6 16 झाले. किती झाले? 16 झाले. आणि हा राहील बरोबर 4x. तर मग x बरोबर 16 भागीला 4, 4 एक 4, 4 चोक 16. मग x बरोबर किती आले? तर x बरोबर आले 4. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं. बघा प्रश्न क्रमांक 40. एक दुकानदार एका टेबलच्या किमतीवर 5% सूट देतो. त्याने एके दिवशी 3,500 रुपये किमतीचे एकूण 12 टेबल विकले, तर एकूण किती रुपये सूट दिली? बरोबर आहे. एका टेबलवर 5% सूट म्हणजे बघा 3,500 गुणिला 5%. किती टक्के सूट देतो तो? 5% सूट देतो. म्हणून गुणिला 5 छेदामध्ये 100. 1 2 1 2. बघा यांचा गुणाकार जर करून घेतला, 5 5 25, 7 आले 2, 3 5 15, 15 आणि 2 17, म्हणजे 175 रुपये सूट देतो. असे एकूण 12 टेबल विकले. म्हणून गुणाकारामध्ये 12 ठेवा. 12 पंचे 60, 12 7 84, 84 6 90, हातचे आले 9, 12 1 12, 12 9 21, म्हणजे टोटल सूट तो 2100 रुपये देईल. 2100 रुपये. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. नेक्स्ट प्रश्न बघू. प्रश्न क्रमांक 41. बघा अमरचे वय 8 वर्षानंतरचे हे त्याच्या 8 वर्षापूर्वीच्या वयाच्या दुप्पट होईल. तर अमरचे आजचे वय किती? बघा पूर्वीचे आणि नंतरचे जर वय दिलेलं असेल तर सरळ सरळ या वर्षाची काय करायची? 3 पट करायची. म्हणजे 8 त्रिक 24. म्हणजे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल किती? तर पर्याय क्रमांक 3 24 वर्ष. बघा नेक्स्ट प्रश्न आहेत. प्रश्न क्रमांक 42. एका वर्गात 30 मुले व 60 मुली आहेत. जर मुलांचे सरासरी वय 12 वर्षे व मुलींचे सरासरी वय 10 वर्षे असेल तर पूर्ण वर्गाचे सरासरी वय किती? तर बघा मग आता या प्रश्नामध्ये काय करायचे? मुले किती आहेत? 30. मग त्यांचं सरासरी वय किती आहे? 12 वर्ष. म्हणजे गुणिले 12, 12 त्रिक 36, म्हणजे 360 एकूण वय झालं. त्यानंतर पुढचं बघा मुली किती आहे? 60. आणि त्यांचं सरासरी वय किती आहे? तर 10 वर्ष. म्हणून 60 गुणिला 10 बरोबर 600. म्हणजे टोटल विद्यार्थ्यांचं वय झालं बघा 6 960 आणि टोटल विद्यार्थी झाले 90. बरोबर. म्हणून 960 गुणिला 90. हा शून्य कॅन्सल झाला. 3 त्रिक 9, 3 त्रिक 9, 3 दुने 6, 3 1 3, सॉरी 3 10 30, 3 10 30, बाकी किती उरला? 2. बघा दिला पॉईंट झाले 20, 3 सक 18, म्हणजे पर्याय क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. व्हिडिओ आवडला असेल आतापर्यंत व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.